नमस्कार, मी डॉक्टर अभिजित। माझ्या हातामध्ये हे ताकाचा ग्लास दिसत असेल आणि हे दही दिसत असेल, तर ताक बेस्ट आहे की दही, याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर दही मध्ये प्रोटीन जास्त असतं, तर प्रोटीनसाठी तुम्ही दह्याचं सेवन करा। आणि ताक जर आपण बघितलं तर ताक हे पचण्यासाठी हलकं असतं, त्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर ताकचं सेवन करा। वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दह्याचं सेवन करा। त्यानंतर आपल्याला आपले हाडं मजबूत ठेवायचे आहेत, कॅल्शियम जास्त ठेवायचं आहे, तर कॅल्शियमसाठी हाडं मजबूत ठेवण्यासाठी दह्याचं सेवन करा। आपल्या शरीराला उन्हाळा चालू असताना थंडावा लागत असतो, तर थंडावा मिळवण्यासाठी तुम्ही ताकाचं सेवन करा। आणि आपल्या शरीराला प्रोटीन जे लागतात ते मसल बिल्डअप साठी लागतात, तर मसल बिल्डअप करायचे असेल तर ह्या दह्याचं सेवन करा। त्यानंतर ताक आपल्या शरीराला हायड्रेशन देतं, त्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन ठेवायचं असेल तर ताकाचं सेवन तुम्ही करावं। आणि शेवटी एक सांगतो की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर थंडावा शरीराला द्यायचा असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ताक बेस्ट राहणार आहे। आणि तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये किंवा पूर्ण सीझन मध्ये हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही ह्या दह्याचं सेवन करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर व्हिडिओ बघायला